लहान असताना आपल्या आई-वडील असे बरेच गोष्टी बोलून आपल्याला जातात. त्या मोमेंटला आपल्याला त्याचा अर्थ कळत नाही. पण जेव्हा आपण मोठे होतो, आपल्याला कळतंय की आई-वडिलांचे शब्द किती डीप असतात कधी-कधी. मी आणि माझी बहीण आम्ही खूप भांडण करायचो. एकमेकांच्या अंगावर बसून मारामाऱ्या करायचो. मम्मी फक्त एकच बोलायची, "तुम्ही भांडू नका, कारण मोठे झाल्यावरती तुला तुझी बहीण भेटणार नाही, तुला तुझा भाऊ भेटणार नाही." आणि ते खरंच झालं. माझी बहीण राहते कॅनडाला, माझी मोठी बहीण राहते इंडियाला, मी राहतो यूकेला आणि आम्ही खरंच वर्षानुवर्षे आता 3 वर्ष झाले आम्ही एकमेकांना भेटत पण नाहीत. मम्मी नेहमी बोलायची, की माणसांमध्ये देव असतो. मम्मी हॉस्पिटलमध्ये काम करत असल्यामुळे आमच्या घरी वारंवार कोण ना कोणतरी गावावरनं लोकं यायचे. आमचं घर नेहमी माणसांनी भरलेलं असायचं. खूप राग करायचो मम्मीवरती, की कशाला एवढी समाजसेवा करते, कशाला लोकांना घरात ठेवलंय. पण मम्मी नेहमी एकच बोलायची, "जिथपर्यंत मी आहे तिथपर्यंत या दरवाजामध्ये चपलांची रांगा लागणार." आणि ते खरंच झालं. आता मी यूकेमध्ये राहतो. माझ्या घरी एक चप्पल कोणाची लागत नाही. एक माणूस कोण येत नाही. मी खूप इम्पेशंट व्यक्ती आहे. मला लाईफमध्ये ना रिझल्ट्स असे पटपट पाहिजे. Instagram चालू केला, फॉलोअर्स पाहिजे. करियर स्टार्ट केलं, ग्रोथ पाहिजे. आणि नाही भेटल्यावरती मी मम्मीवरती चिडायचो. पण माझी मम्मी मला 20-25 वर्षा पहिलंच बोललेली होती, की "जे, जे वांछील ते, ते होईल." दॅट इज मॅनिफेस्टेशन. आपली आई जास्त शिकली पण नसेल. ती एकदम गावंढळ राहत असेल. तिला इंग्लिश बोलता येत नसेल. एकदम साधी असेल. पण आयुष्यामधनं तर बऱ्याच गोष्टी आपल्या आईने शिकल्यात आणि ती आपल्याला शिकवत गेली आहे.